नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण LLB सेकंड सेमिस्टर याचे बुक लिस्ट आपण बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की बुक लिस्ट काय आहे, जे सब्जेक्ट कोणते आहेत आणि त्याच्यासाठी बुक लिस्ट इंग्लिश आणि मराठीसाठी कोणती बुक लिस्ट आहे ती जर तुम्ही दिली तर खूप बरं असेल. त्यासाठीच बुक लिस्ट बनवलेली आहे. ओके, पूर्ण बुक लिस्ट बघायची आहे. तुम्हाला मी वन बाय वन सांगणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून तुम्हाला या प्रकारच्या LLB रिलेटेड किंवा CET रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असतात 3 and 5 इयरच्या, त्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत असतात. ठीक आहे. आता आपण आपल्या जो टॉपिक आहे बुक लिस्टसाठी तो आपण आता चालू करूया. ठीक आहे. सेकंड सेमिस्टर बुक लिस्ट यामध्ये फर्स्ट जो आपल्याला सब्जेक्ट आहे सेकंड इयर सेमिस्टरसाठी लॉ ऑफ क्राईम हा फर्स्ट सब्जेक्ट आहे आपल्यासाठी. त्यामध्ये जर आपण इंग्लिश ऑथर जर बघितलं तर यामध्ये KD गौर आणि जाबुवाला, त्यानंतर रेगा राव, त्यानंतर मोकल, तर हे काही ऑथर आहेत. यापैकी कोणताही एक तुम्हाला स्टडी करायचं आहे कोणत्याही एका ऑथरमधून. पण या अगोदर मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतोय की जसं की तुमच्या कॉलेजेसमध्ये लायब्ररी असतात, तर त्या लायब्ररीमध्ये जर तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्हाला लॉ ऑफ क्राईम्स किंवा जे सब्जेक्ट तुम्हाला आहेत त्या सब्जेक्टचं ऑथर जर तुम्ही तिकडे विचारलं की या सब्जेक्टचं कोणकोणते ऑथर आहेत, ते जर तुम्ही बुक तिथे लायब्ररीमध्ये जर एकदा तुम्ही बघितलं आणि जी लँग्वेज तुम्हाला इझी वाटते ती लँग्वेज या तो ऑथर तुम्ही रीड आऊट करा, ते बेटर असेल. ठीक आहे. पण कोणकोणते ऑथर चांगले आहेत हे मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. त्यानंतर मराठी ऑथर जर आपण बघितलं तर मुकुंद प्रकाशन आहे एक आणि एक अजित प्रकाशनचं आहे. ओके. तर हे जे दोन प्रकाशन आहेत त्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता लॉ ऑफ क्राईमचा. ठीक आहे. आणि अजून एक माझं एक सजेशन असेल की समजा तुम्ही इंग्लिश जर प्रिपेअर करत आहात आणि मराठीमध्ये एक्झाम देणार असाल तर इंग्लिशचं जर प्रिपरेशन तुम्ही करा, जेणेकरून ते तुम्ही मराठीमध्ये जर तुम्ही ट्रान्सलेट करू शकत असाल तर इंग्लिश हे बेटरच असेल. पण जर तुम्हाला मराठीमध्येच स्टडी करायचं आहे तर मग मुकुंद आणि अजित प्रकाशन यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ओके. हे झालं आपलं लॉ ऑफ क्राईमचं. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1. यामध्ये जे इंग्लिशमध्ये जे ऑथर आहेत PM बक्षी यामध्ये तुम्ही करू शकता, त्यानंतर रेगा राव मधून पण तुम्ही करू शकता, जाबुवालामधून करू शकता आणि मोकल यामधून पण तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल लॉचं तुम्ही अभ्यास करू शकता. यापैकी कोणताही एक तुम्हाला ऑथर घ्यायचा आहे आणि तुम्हाला स्टडी चालू करायची आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं मराठीसाठी जर ऑथर आहेत मुकुंद किंवा अजित प्रकाशन, यामध्ये काही ठिकाणी आरती प्रकाशन पण विद्यार्थी सजेस्ट करतात. पण दोन हे ऑथर मी बघितलेले आहेत, त्यांची जी मांडणी आहे ती पण चांगल्या प्रकारे आहे. यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे आपला फॅमिली लॉ 1 हा सब्जेक्ट आहे. यामध्ये इंग्लिश जे प्रिपेअर करणार आहे त्यांच्यासाठी जाबुवाला, मोकल किंवा सुबाराव यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. आणि जे लायब्ररीमध्ये जे बुक्स अवेलेबल असतील तेही तुम्ही एकदा बघून घ्या. त्याची जर तुम्हाला लँग्वेज जर समजत असेल, चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, तर तेही तुम्ही प्रिपेअर करू शकता. असं नाही की मी हे सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही हेच प्रिपेअर केलं पाहिजे अशातला भाग नाही आहे. पण तुम्हाला बेस्ट कोणता असेल हे तुम्हाला सांगण्याचा नक्की इथून मी प्रयत्न तुम्हाला करत असतो. मराठी ऑथर जर आपण बघितलं तर यामध्ये मुकुंद आणि अजित प्रकाशन. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे दोनच प्रकाशन आहेत, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बुक्स यांचे. पण तुम्ही जर स्वतःहून जर नोट्स करत असाल
इंग्लिश काही विद्यार्थी असंही करतात, मराठीमध्ये पेपर देत असतात, पण त्यामध्ये ते असं करतात की इंग्लिशचं रीडिंग करून मराठीमध्ये ते स्वतःहून ट्रान्सलेट करून ते लिहित असतात. तर अशा पद्धतीने पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. कारण खूप जरा साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होतं की इंग्लिशमध्ये देऊ शकतो का, किंवा इंग्लिशमध्ये तर आपण देतच असतो एक्झाम, पण मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता का? तर मराठीमध्ये पण तुम्ही एक्झाम ही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल लॉ. एन्व्हायरमेंटल लॉमध्ये जर आपण बघितलं तर इंग्लिश ऑथरसाठी जाबवाला, मोकल किंवा डॉक्टर SR मेनेनी हे काही ऑथर आहेत, त्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. मराठी ऑथर जर आपण बघितलं तर मुकुंद किंवा अजित प्रकाशन यामधून तुम्ही स्टडी करू शकता. ओके. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की काही जे ऑथर आहेत जे तुम्हाला जर माहिती असेल की ते ऑथर चांगले आहेत, तर नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्सला कमेंट करून सांगू शकता. मी नक्की ते पुढे जे विद्यार्थी असतील त्यांना सांगेन. ठीक आहे. नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट आहे ड्राफ्टिंग, प्लेजिंग अँड कन्व्हिन्सिंग. यामध्ये तुम्हाला 100 आउट ऑफ तुम्हाला म्हणजे 100 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर यामध्ये 60 मार्क जे असतात ते तुमचे रायटिंगमध्ये तुम्हाला करायचे असतात आणि काही जे मार्क्स आहेत ते प्रोजेक्टसाठी तुम्हाला मार्क्स दिलेले असतात. तर तशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये हा सब्जेक्ट टॅकल करायचा. याचे पण बुक्स विद्यार्थ्यांनी विचारलेलं. तर इंग्लिशसाठी जर आपण बघितलं तर जाबवाला किंवा मोकल हे तुम्ही प्रिपेअर करू शकता यामधून, आणि मराठीसाठी मुकुंदचे आणि अजित प्रकाशनचे बुक्स अवेलेबल मार्केटमध्ये आहेत. तर यामधून तुम्ही हे स्टडी करू शकता. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सिलेबस वगैरे कशा पद्धतीने आहे तेही तुम्हाला एक सांगून देतो. यामध्ये मी हा सिलेबस आपण इथे ओपन केलेला आहे. लॉ ऑफ क्राईम्स हा सिलेबस आहे. याची PDF ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही तिकडून डाउनलोड करून स्वतः बघू शकता. याचं हे मेन जेव्हा आपण लॉ ऑफ क्राईम्स हा जेव्हा सिलेबस बघतो तर त्याचे कोर्स जे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हा कोर्स आपल्याला कशासाठी दिलेला आहे, त्या बाबतीत तुम्हाला हे रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. जसं की इंडियन पेनल कोड 1860 आहे, कशासाठी आहे ते, लॉ ऑफ क्राईम्सचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे जर आपल्याला सिलेबसला जर दिलेलं आहे तर हे तुम्ही रीडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे सिलेबस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह रीडिंग केल्याच्यानंतर किंवा हा सब्जेक्ट तुम्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला त्यामधून आउटकम काय भेटेल, म्हणजे तुम्हाला त्यामधून कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी भेटणार आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या असतात. ओके. हेही रीडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला हे मॉड्यूल 1 नुसार तुम्हाला दिलेले आहे सब्जेक्ट. हे सब्जेक्ट मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3मध्ये आणि मॉड्यूल 4मध्ये हे जे IPCचे जे काही सेक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला यामधून रीडिंग करायचे आहेत. ओके. आणि जे तुम्हाला मी बोलत होतो की सजेस्टेड रीडिंग जे असते यामध्ये तुम्हाला बुक्स दिलेले असतात, त्यामधून तुम्ही प्रिपेअर करू शकता. पण तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे त्यामधून तुम्ही प्रिपेअर केलं तरी चालेल. हे जी PDF आहे तुम्हाला जे सब्जेक्टचे आहे सिलेबस आहे तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती टेलिग्रामची लिंक पाठवून देतो मी, जेणेकरून तिथून तुम्ही डायरेक्टली जॉईन करून ही PDF तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि जे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही ते सब्जेक्ट त्यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. एवढंच या व्हिडिओमध्ये. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की कोणते ऑथर वापरले पाहिजे, कोणते ऑथर चांगले आहेत, ते तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की हा जो व्हिडिओ आहे, हा जो चॅनल आहे, हा तुमचा चॅनल आहे, तर नक्की याला पुढे शेअर करा. आणि अजून कुणी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना पण पाठवून द्या पुढे, जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. कारण आपण जर इन्फॉर्मेशन जर दुसऱ्यांना दिली तर आपल्यामध्ये पण काही नॉलेज वाढत असतं. ठीक आहे. थँक्यू सो मच.